पुणे जिल्ह्यातील भिगवण बाजारपेठेत एका हिंदू तरुणीचे तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दिवसाढवळ्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत। आरोपींना तात्काळ अटक करून मुलीची सुरक्षित सुटका करावी या मागणीसाठी आज भिगवणमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध हिंदुत्ववादी नेत्यांकडून केले जात आहे। प्रशासनाने या मोर्चाला आणि सभेला परवानगी नाकारली असली तरी आपण जनआक्रोशात सहभागी होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात दिवसाढवळ्या कुटुंबावर हल्ला करून मुलीचे अपहरण होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे। प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून कडक कारवाई करायला हवी अशी भावना त्यांनी व्यक्त केली। हा मोर्चा लोकशाही मार्गाने केवळ न्यायाच्या मागणीसाठी असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे। भिगवणमध्ये आपण पाहिलं तर एक वेगळी घटना घडलेली आहे। एका मुलीला म्हणजे हिंदू धनगर समाजातील एका मुलीला अगदी बाजारातनं उचलून पळून घेऊन गेलेले आहेत आणि त्याला विरोध करत असताना तिचा भाऊ होता, त्यांची आई होती, त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकण्यात आली आणि अशी घटना ही सर्वांसमोर घडते। प्रशासन कुठं काही त्याच्यावरती काही करत नाही। म्हणजे ते ज्यांनी किडनॅपर आहेत त्यांना लवकर अटक केली पाहिजे, आमची मुलगी आमच्या ताब्यात दिली पाहिजे, अशा सर्व मागण्यांकरता हिंदू जनाक्रोश मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की कुठेतरी या संपूर्ण घटनेमध्ये लोकशाही मार्गानं हा मोर्चा काय कुठेतरी तुम्ही जसा आता शब्द वापरला पेटवण्याकरता नाही, एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल, एखाद्या समाजातील एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर आपण या सगळ्या घटनाक्रम विचारात घेतल्या पाहिजे आणि कुठेतरी या लोकांना न्याय मिळवून देण्याकरता संपूर्ण मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। आणि आम्ही जाणार म्हणजे आम्हाला मोर्चा जरी नसला पण आम्हाला प्रशासनाला विचारलं गेलं पाहिजे, एखाद्या घटनेमध्ये त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे, एखाद्या मुलीला पळून देत असतील, एखाद्या कुटुंबावर असा घाला घालत असतील तर हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये असं जर घडत असेल तर अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे। त्यामुळे या सगळ्या घटनेचा निषेध म्हणून या सकल हिंदू समाजाचं कुठेतरी एक मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं। आम्ही जाणार आहोत।